रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 7वा अध्याय श्रवण करणार आहोत. यामध्ये छोट्या पण गहन अर्थाच्या 2 कथा सांगितल्या आहेत. कर्मनिष्ठा आणि परिणाम तर गुरुमंत्र असा आशय स्पष्ट केला आहे. सुरुवातीच्या कथेमध्ये विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत दोघे मित्र राहत असतात. वेदमित्राच्या मुलाचे नाव सुमेध तर सारस्वताच्या मुलाचे नाव सोमवंत असते. हे दोघे मित्र आपल्या मुलांना सतत 16 वर्षे वेदाभ्यासाचे शिक्षण देतात. त्यांचे विद्याग्रहण पूर्ण होते. एक दिवस वेदमित्र आणि सारस्वत आपल्या मुलांना सांगतात, मुलांनो, तुमचा वेदाभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा तुम्ही आता आपल्या राजाला जाऊन भेटा आणि आपल्या अंगच्या गुणांनी त्याची कृपा प्राप्त करून आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा. मग एखादी चांगली सुयोग्य वधू पाहून तुमचा विवाह करू. आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे सुमेध आणि सोमवंत राजाला जाऊन भेटतात. तेव्हा राजा म्हणतो, मी सांगतो तसे तुम्ही केले तर मी तुम्हाला द्रव्य देईल. नैषध नगरीचा राजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शंकराचे व्रत म्हणून दाम्पत्य पूजन भोजन घालून द्रव्य देते. तर सुमेधाने स्त्रीवेश घेऊन तुम्ही दोघे तिथे जाऊन ते द्रव्य मला आणून द्या, मग मी तुम्हाला अधिक पटीने द्रव्य देतो. राजाज्ञेप्रमाणे दोघे जातात, द्रव्य घेऊन येतात. मात्र सीमंतिनीने अंतरज्ञानाने ओळखलेले असते. तिच्या श्रद्धेने तिने केलेल्या पूजनामुळे सुमेध कायम स्वरूपी स्त्रीच राहतो. शेवटी त्याचा विवाह लावण्यात येतो. कर्मफल मिळतेच, पण श्रद्धेने केलेले कार्य परिणामकारक असते याची प्रचिती या ठिकाणी येते. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गुरुमंत्राची महिमा सांगणारी कथा ऐकूयात. व्यास मुनींनी सांगितले, अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो व्यभिचारी होता. पिंगला स्त्री बरोबर तो राहत होता. मात्र त्याने एकदा शिवयोगाचे पूजन केले. हे पुण्य त्या दोघांच्या गाठीला होते. याच वेळी दाशार्य देशात वज्रबाहू राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव सुमती. मदन ब्राह्मणाने सुमतीच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने कीर्तिमालिनी या नावाने सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला. सुमती बाळंत होऊन कालांतराने ती आणि तिचे बाळ यांच्या अंगावर फोडे उठली, जखमा झाल्या. अनेक वैद्य करून उपचार होत नव्हते. तेव्हा राजाने त्या दोघांना जंगलात नेऊन सोडले. मात्र तिथे सुमती शिवाराधना करीत होती. त्यामुळे वृक्ष आणि पक्षी तिच्यावर बाळावर छाया धरत असत. पक्षी आपल्या चोचीनं पाणी आणून बाळाला पाजीत असत आणि त्यांच्या अंगावर शिंपडीत असत. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळाच्या तोंडात घालीत. वनगायी आपल्या झुपकेदार आणि केसाळ शेपटीने वारा घालीत असत. रात्री प्राण्यांपासून रक्षण करीत असत. अशा तऱ्हेने त्या वनात सर्वांच्या सहवासात राणी व बाळ राहत होते. एक दिवस वनातील रस्त्याने निघालेला एक वाणी तिला दिसला. त्याच्यासोबत ती वैश्य नगरीला आली. पद्माकर राजा तिथे राज्य करीत होता. वज्रबाहू सारख्या बलाढ्य राजाची राणी माझ्याकडे आली आश्रयाला, याला कर्मगतीच म्हणावे असे त्याने म्हटले. राजाने सुमतीला धर्मकन्या मानले आणि आपल्या राजवाड्या शेजारीच तिला राहायला जागा दिली. तिथून एक शिवयोगी जात असता सुमतीने आपल्या बाळाला शिवयोगाचे दर्शन घडवले. तेव्हा तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभेल, तो राज्य करेल, त्याची कीर्ती दशदिशात पसरेल. आजपासून याचे नाव मी भद्रायू ठेवतो. तुला दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जप निष्ठेने करत राहा असे म्हणून तो शिवयोगी गुप्त झाला. पद्माकर राजा आपला पुत्र सुनय व भद्रायुवाचे भरपूर लाड पुरवत होता. एक दिवस अकस्मात पुन्हा एकदा मागचाच शिवयोगी सुमतीच्या घरी आला. शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र शिकवले. आपल्या श्रुती स्मृती पुराणात जसे सांगितले आहे तसेच तू सदैव नीतीने वाग. माता पिता आणि गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. गाय ब्राह्मण आणि प्रजा यांचे आपल्या मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणीमात्रात शंकरच भरला आहे याची तू नेहमीच आठवण ठेव. स्वधर्माने नेहमी वाग. वर्णाश्रमाचे चांगल्या प्रकारे पालन कर. मनामध्ये पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नको. शब्द दुसऱ्या कुणाला लागणार नाहीत याचा विचार करूनच दुसऱ्या समोर बोलत जा. शत्रू कोण आणि मित्र कोण हे जाणून घेत जा. आपली प्राप्ती किती आहे आणि खर्च किती आहे याचा विचार करूनच व्यवहारामध्ये जा.
आपली शक्ती किती आहे, आपले सेवक कसे आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला जीवनात यश मिळाले आहे का अपयश मिळाले आहे याच्यावर नीट ध्यान ठेव. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी, देव, मित्र, आपला स्वामी, सर्व वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन आणि विद्या या सर्वांकडे जातीने बारकाईने एकसारखे लक्ष ठेवीत जा. लहान वयाचे मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग आदी कौटुंबिक गोष्टी या सर्वांकडे आपण जर नीट लक्ष दिले नाही तर फार मोठी हानी होते. हे तू नीटपणाने लक्षात ठेव आणि सुखाने राज्य कर, असा शिवयोगीने उपदेश या भद्रायूला केला. आणि भद्रायू पुढे त्याप्रमाणे राज्य करून आपली प्रजा, आपलं राज्यत्व आणि आपली प्रजा यांचं रक्षण करायला लागला. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.